नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई हमाल लिपिक अर्ज संख्या व कटाप अंदाजे यामध्ये आपण पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकाने सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। महाराष्ट्रातील संपूर्ण 32 जिल्हा न्यायालय व मुंबईमधील 3 न्यायालय यामध्ये रिक्त असणाऱ्या पदाची परीक्षा पूर्ण झालेली आहे आणि लघुलेखन, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल एकूण पद आहे तर मित्रांनो 5793 पदाची बहुप्रतीक्षे भरती झालेली आहे आणि जिल्हा न्यायालय करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते आणि त्यापैकी कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या भरतीकरिता स्क्रीनिंग टेस्ट झालेली आहे आणि परीक्षेचा दिनांक होता मित्रांनो 5, 7, 8, 12 आणि 14 तारीख या दिवशी परीक्षा झालेली आहे आणि आपण यामध्ये पद किती होते ते पाहणार आहोत। पद क्रमांकन, पदाचे नाव आणि पद संख्या। लघुलेखनसाठी 714 जागा होत्या मित्रांनो आणि कनिष्ठ लिपिकसाठी 3495 जागा होत्या आणि शिपाई हमाल यासाठी 1584 जागा होत्या। एकूण 5793 जागा होत्या आणि न्यायालयाने भरतीकरिता अर्ज आलेले त्यामध्ये जिल्हे किती आहेत ते पाहायचे आहे मित्रांनो। जिल्हे आणि अर्ज संख्या किती आली होते ते पाहायचे आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अर्ज आले होते मित्रांनो 12307। किती आले होते? 12307 हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अर्ज आले होते आणि अकोल्यामध्ये आले ते 5317 आणि अमरावती 10014 आणि छत्रपती संभाजीनगर 8156 अर्ज आले होते मित्रांनो आणि बीड जिल्ह्यामध्ये 5287 अर्ज आले होते। भंडारा जिल्ह्यामध्ये पाहूत आपण 2797 अर्ज आले होते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 7007 अर्ज आले होते। सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई 15688 अर्ज आले होते मित्रांनो। या ठिकाणी अर्ज संख्या खूप आलेली आहे आणि आता आपण CMM मुंबई या ठिकाणी 1260 अर्ज आले होते आणि गडचिरोली या ठिकाणी 1595 अर्ज आले होते मित्रांनो आणि गोंदिया या ठिकाणी 1778, जळगाव जिल्ह्यामध्ये 5549 आणि जालना या ठिकाणी 1510 अर्ज आले होते आणि कोल्हापूर या ठिकाणी 8703 अर्ज आले होते। तर आपण याच्यामध्ये लातूर या ठिकाणी पाहणार आहोत। लातूर या ठिकाणी 4054 अर्ज आले होते मित्रांनो आणि नागपूर या ठिकाणी 7026 अर्ज आले होते। नांदेड या ठिकाणी आपण पाहणार आहोत। नांदेड या ठिकाणी 3392 अर्ज आले होते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण पाहणार आहोत 4534 अर्ज आले होते। यानंतर पुढे पाहणार आहोत मित्रांनो नाशिक या ठिकाणी 12243 अर्ज आले होते। धाराशिव या ठिकाणी 3145 अर्ज आले होते मित्रांनो। परभणी या जिल्ह्यामध्ये 10306 अर्ज आले होते। पुणे या ठिकाणी 16257 अर्ज आले होते मित्रांनो। आपण आता पुढे पाहणार आहोत रायगड जिल्ह्यामध्ये 5585 अर्ज आले होते मित्रांनो। रत्नागिरी या ठिकाणी 2782 अर्ज आले होते। सांगली या जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत। सांगली जिल्ह्यामध्ये 2620 अर्ज आले होते मित्रांनो। सोलापूर या ठिकाणी 3543 अर्ज आले होते आणि वर्धा या ठिकाणी 1106 अर्ज आले होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 13681 अर्ज आले होते मित्रांनो। यवतमाळ या ठिकाणी 4608 अर्ज आले होते। वाशिम या ठिकाणी 3035 अर्ज आले होते। सातारा या ठिकाणी 5440 अर्ज आले होते। ठाणे या ठिकाणी 13681 अर्ज आले होते। धुळे या ठिकाणी 1647 अर्ज आले होते मित्रांनो आणि एकूण टोटल आहे मित्रांनो याचे 2,07,178 एकूण अर्ज आले होते। अर्जाची संख्या खूप आहे मित्रांनो
आता आपण पुढे पाहणार आहोत याचा कटाप किती लागू शकतो. याचा कटाप शिपाई व हमाल याचा कटाप पाहणार होता मित्रांनो. याच्यामध्ये 20 ते 22 मार्क हे वाले क्वालिफाय होऊ शकतात मित्रांनो. पेपर खूप अवघड असल्यामुळे पेपरचे मार्क 20 ते 22 लागू शकते, कारण का पेपर खूप अवघड होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हटले होते की पेपर खूप टफ होता, याचे लिस्ट खूप कमी लागेल. तर लघुलेखन आपण बघणार होतो कटाप किती लागेल. लघुलेखनासाठी 18 ते 20 कटाप लागेल मित्रांनो, आणि कनिष्ठ लिपिकसाठी कटाप लागणार आहे 16 ते 18 लागू शकतो मित्रांनो, कारण का पेपर खूप अवघड असल्यामुळे याची लिस्ट खूप कमी येणार आहे मित्रांनो, आणि आपण सगळे पात्र होणार आहोत. तुम्ही जरा चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच आपण. धन्यवाद मित्रांनो.